या महाराष्ट्रात समानता प्रस्थापित झालेली आहे, समता प्रस्थापित झालेली आहे, समरसता आम्हाला प्रस्थापित करायची, अशा प्रकारच्या घोषणा देणारे, अशा प्रकारच्या गप्पा करणारे, हाणणारे अनेक जण तुम्हाला आजूबाजूला दिसतील. मात्र वास्तव परिस्थिती जर बघितली तर सामाजिक न्याय मिळवून देण्याकरिता या राज्याचे 8,000 करोड रुपये जे सामाजिक न्याय विभागाचे होते ते लाडली बहीण योजनेसाठी वळवण्यात आले. ही दुर्दैवाची परिस्थिती एकीकडे असताना दैनिक सकाळने जी आकडेवारी प्रसिद्ध केली ती भयंकर आहे. ती आकडेवारी जर बघितली तर ती आकडेवारी अशी आहे की मागच्या 4 वर्षामध्ये अॅट्रॉसिटीचे या राज्यामध्ये, केवळ आपल्या राज्याबद्दल बोलतोय, मागच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2025 पर्यंत 18,703 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत अॅट्रॉसिटीचे. कुठे सामाजिक न्याय आणि कसल्या समतेच्या आपण गप्पा करत आहोत? म्हणजे समाजामध्ये वातावरण खराब आणि दूषित होण्याचं सगळं काही या 4 वर्षात झालं की काय, असा प्रश्न या निमित्तानं पडतो. जातीय सलोखा बैठका घेण्यात आल्या या सगळ्या 4 वर्षांमध्ये की असे गुन्हे होऊ नयेत म्हणून. किती घेण्यात आल्या? 2020 पासून 3,447 बैठका घेण्यात आल्या. या वर्षी मार्च पर्यंत 249 बैठका घेण्यात आल्या. तरीही मागील 3 महिन्यामध्ये 1,063 गुन्हे दाखल झालेले आहेत. अॅट्रॉसिटीचे गुन्हे म्हणतोय मी. एकीकडे हे सगळं होत असताना गृह विभागातर्फे, पोलीस विभागातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यशाळा घेण्यात आल्या. किती कार्यशाळा घेण्यात आल्या? पोलीस ठाणे स्तरावर या 4 वर्षामध्ये 5,000 कार्यशाळा घेण्यात आल्या. अशामध्येच या मागच्या काही महिन्यामध्ये 322 कार्यशाळा घेण्यात आल्या. तरी जर ही गुन्ह्यांची नोंद असेल, याच्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये 597 गुन्हे असेल की जे 60 दिवसापासून प्रलंबित पडले, त्याची काही तपास नाही, काही नाही. हे सगळं एकीकडे होत असताना तुम्हाला मला सांगायचं आहे की विभागावर जर बघितलं, जसं मी मागे उल्लेख केला, मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक गुन्हे आहेत. मुंबईमध्ये किती आहेत तर 300 गुन्हे आहेत. कोकणमध्ये 1,516 गुन्हे आहेत. नाशिकमध्ये 2,568 गुन्हे आहेत. कोल्हापूरमध्ये 4,735 गुन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,745 गुन्हे आहेत. नांदेडमध्ये 2,433 गुन्हे आहेत. अमरावतीमध्ये 2,605 गुन्हे आहेत. नागपूरमध्ये 1,801 गुन्हे आहेत. एकीकडे हे सगळे गुन्हे ज्यावेळेला घडतात त्यावेळेला कोणत्या तोड्यात आपण म्हणणार आहोत की समाजामध्ये कुठलाही विद्वेष नाहीये, समाजामध्ये कुठलं भांडण नाहीये. अॅट्रॉसिटी सारखा ज्यावेळेला कायदा तयार करण्यात आला, ज्याला आपण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायदा असं म्हणतो, ही आकडेवारी किती भयंकर आहे. ज्या कुटुंबामध्ये, ज्या लोकांवर हे अन्याय आणि अत्याचार होत असतात, एकीकडे हा सुद्धा एक विषय सुरू असतो की याच्यामध्ये बदल्याच्या भावनेतून, विद्वेषाच्या भावनेतून कोणीतरी उचकवून लावलं, मग ते गुन्हे दाखल होतात. पण त्याचं प्रमाण किती असतं? नगण्य ते प्रमाण असतं. जो भोगतो, ज्याला ती झळ पोहोचते, त्या लोकांचं, त्या कुटुंबाचं काय, हा खरा इथं सवाल आहे. बरोबर बोलायला काही लागत नाही. मात्र ज्या पद्धतीने ही